आरएसएसच्या कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीने जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सुजात आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी झालेत। आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढला जातोय आणि वंचित बहुजन आघाडीकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जनाक्रोश मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सुजात आंबेडकर हे सुद्धा सहभागी होत आहेत। हातामध्ये तिरंगा घेत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आरएसएसच्या कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीने हा मोर्चा काढलाय। जनाक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलंय आणि या मोर्चामध्ये सुजात आंबेडकर सुद्धा सहभागी झालेले आहेत। वंचितचे सुजात आंबेडकर या मोर्चात सहभागी दिसत आहेत। आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडीने हा मोर्चा काढलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढला जातोय। वंचित बहुजन आघाडीने जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आणि सुजात आंबेडकर सुद्धा या मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा काढला जातोय। आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडक देतोय। वंचितच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आले आणि या मोर्चात मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झालेत। त्याचबरोबर सुजात आंबेडकर हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। आमचे प्रतिनिधी अविनाश आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। अविनाश, आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकतोय। नक्कीच अवघ्या काही मिनिटांमध्ये जो मोर्चा आहे तो आता आरएसएसच्या कार्यालयावरती धडकेल। या मोर्चा अनेक कारणांनी गाजलाय, कारण पोलिसांनी जे ती या मोर्चासाठी परवानगी नाकारली होती, तरी देखील सुजात आंबेडकरांनी जी पोस्ट केली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं आणि आज सकाळी जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी देखील ते तेच म्हणाले होते की आम्ही आमची भूमिका बदलत नाही, आम्ही ठाम आहे। आणि त्याच पद्धतीचं आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि इतर आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते जे ते मोर्चामध्ये सामील झालेत आणि या मोर्चाचं नेतृत्व स्वतः सुजात आंबेडकर हे करतायत। क्रांती चौकातून ह्या मोर्चाला सुरुवात झाली। काही वेळामध्येच आता हा मोर्चा आरएसएसच्या कार्यालयावर धडकेल। एकूण पार्श्वभूमी आपण जर बघितली तर काही दिवसांच्या अगोदर एका महाविद्यालयाच्या बाहेर आरएसएसचा स्टॉल होता आणि त्या स्टॉलवरून आरएसएसच्या विद्यार्थ्यांकडून नोंदणी करून घेतल्या जात होती आरएसएसची, आणि त्यालाच आंबेडकर संघटनांनी, विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध केला होता आणि त्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी या विरोध केला होता आणि स्टॉल मोडून टाकला होता त्याच कार्यकर्त्यांवर अनबिलेबल ऑफेन्स याच्या खाली गुन्हे दाखल झाले आणि त्याच गुन्ह्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर असतील किंवा सुजात आंबेडकर असतील आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि त्यांच्यावरती गुन्हे कसे दाखल होऊ शकतात, मग आरएसएसचं रजिस्ट्रेशन आहे का, आरएसएस वर बंदी घाला, अशीच मुख्य त्यांची मागणी आणि त्यासाठी हा मोर्चा आज आरएसएसच्या कार्यालयावर धडकतो आहेत। आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील विविध ठिकाणून कार्यकर्ते जे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि स्वतः सुजित आंबेडकर या ठिकाणी मोर्चाचं नेतृत्व करतात। विशेष म्हणजे कुठल्याही मोर्चाची सुरुवात ही होताना भाषण होत नाही, मात्र या मोर्चाचं विशेष असं ठरलंय की सुजात आंबेडकर जे ते अगोदर त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि त्यांचा उत्साह देखील वाढवला आणि आपण मोर्चा का काढतोय आणि कशासाठी काढतोय, आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत हे त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्यानंतर क्रांती चौकातून आता हा मोर्चा या ठिकाणून निघालेला आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये तो आरएसएसच्या कार्यालयावर धडकेल। आणि या संपूर्ण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विशेष काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। अख्ख्या क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंप ज्या ठिकाणी आरएसएसचं कार्यालय तिथपर्यंत संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। दंगा काबू पथक असेल, इतर आरएसएफ टीम असेल, वेगवेगळे पथकं या ठिकाणी दाखल झालेत आणि शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण कुठल्याही परिस्थितीत जे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत आणि आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते, विशेष म्हणजे बहुजन वंचित आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते समोरासमोर यायला नको आणि कुठलाही अनुचित प्रकार घडायला नको, त्यासाठी पोलिसांकडून देखील या ठिकाणी काळजी घेतली जाते। पण एकूणच आपण जर बघितलं तर सुजात आंबेडकर मोर्चाला हजर होतील का, कारण पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी नाकारली होती, ते येणार नाहीत अशा अटकल बांधल्या जात होत्या। मात्र सुजात आंबेडकर जे ते रात्री शहरात दाखल झालेले होते आणि ते शहरात दाखल झालेत आणि कसे येतील हे कुणालाच सांगितलं गेलं नव्हतं, कारण या मोर्चाला परवानगी नव्हती। मात्र ज्यावेळेस मोर्चा चालू करायचा त्याच्या काही वेळे अगोदरच सुजात आंबेडकर या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी एकूण संपूर्ण कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि मोर्चाला सुरुवात झाली आहे। अविनाश, वेळोवेळी या मोर्चा संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर वंचितचे सुजात आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र
सुजात आंबेडकर यांनी सांगितलं होतं की आम्ही मोर्चावरती ठाम आहोत, आम्ही मोर्चा काढणारच आणि त्या पद्धतीने आज मोर्चा काढण्यात आलाय. दरम्यान या पार्श्वभूमीवरच पोलीस बंदोबस्त सुद्धा तितकाच मोठा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला मिळत आहेत. कायदा सुव्यवस्थेला कोणताही धक्का लागू नये याची सुद्धा विशेष काळजी पोलिसांकडून घेतली जाते. काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयाच्या बाहेर RSSने स्टॉल लावला होता आणि त्याला विरोध करण्यासाठी खरं तर काही कार्यकर्ते गेले होते. यानंतर ही सगळी घटना घडली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये याच विरोधात आज हा मोर्चा काढला जातोय. RSSच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकेल. वंचितचे सुजात आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. RSSच्या कार्यालयावरती वंचितचा हा जनाक्रोश मोर्चा अवघ्या काही वेळामध्ये धडकणार आहे. या पार्श्वभूमीवरती आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या संख्येने जशी कार्यकर्त्यांची गर्दी तशीच पोलिसांची सुद्धा मोठी फौज आपल्याला बघायला मिळते. कायदा सुव्यवस्थेला कोणताही धक्का लागू नये यासाठी पोलिसांकडून सुद्धा विशेष काळजी घेतली जाते. RSSच्या कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीने या जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. सुजात आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि हातामध्ये आपण बघतोय तिरंगे सुद्धा दिसत आहेत. जनाक्रोश मोर्चा काढला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा आहे आणि RSSच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडक देतोय. या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती, मात्र तरी सुद्धा वंचित या मोर्चावरती हा मोर्चा काढणारच असा पवित्र त्यांचा होता. त्या पद्धतीने या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे. वंचितचे सुजात आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. RSSच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडक देतोय. वंचितचे सुजात आंबेडकर हे सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत. या निमित्ताने सुजात आंबेडकर यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. RSSवरती बंदी का घालत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच RSSचं रजिस्ट्रेशन आहे का अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. एका महाविद्यालयाच्या बाहेर RSSने नोंदणीचा स्टॉल उभारला होता आणि यामुळे या सगळ्या हा मोर्चा काढला जातोय. त्याला विरोध करण्यासाठी खरं तर हा मोर्चा काढला जातोय. वंचितचे सुजात आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. हा मोर्चा आज काढला जातोय. जनाक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव दिलंय आणि छत्रपती संभाजीनगरच्या RSSच्या कार्यालयावरती हा मोर्चा थेट धडक देतोय. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अविनाश आपल्यासोबत आहेत. अविनाश, खरं तर पोलिसांनी या मोर्चाची परवानगी नाकारलेली होती, मात्र तरी सुद्धा मोर्चा काढण्यात आलाय. पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर पोलिसांनी जो मोर्चासाठी परवानगी नाकारली होती त्यासाठी पोलिसांनी विशेष कारण दिलं होतं. ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं. जो मोर्चा धडकणार होता, जो मोर्चा जाणार होता, तो मोर्चा विशेष म्हणजे RSSच्या विरोधात असल्यामुळं इतर हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक होतील आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण होईल असं त्यामध्ये खुलासा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र आम्ही कायद्याचे रक्षक आहोत, कायदा आम्ही मानणारे लोक आहोत असं उत्तर सुजात आंबेडकर यांनी दिलं. आणि जर कुठे अन्याय होत असेल, एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्याच्या विरोधात मोर्चा काढणं, आंदोलनं करणं हे संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे आणि संविधानाच्या अधिकारानुसारच आम्ही हा मोर्चा काढतो आहोत. कुठेही कायदा सुव्यवस्था आम्ही हातात घेणार नाही. शांततेत आमचा मोर्चा असेल. मात्र जी घटना घडली, अनबिलेबल ऑफेन्स हा गुन्हा खरं तर या घटनेसाठी दाखल होऊ शकत नाही. मात्र त्यासाठी सुजात आंबेडकर यांनी जो तो गंभीर आरोप केलाय. भाजपच्या माध्यमातून RSSने पोलिसांवर दबाव आणला आणि त्यातूनच आमच्या कार्यकर्त्यांवर हे गुन्हे दाखल झाले. ते गुन्हे का दाखल केले आणि जर RSS एवढ्या मोठ्या प्रमाणावर दबाव आणत असेल, भाजपचं ऐकून पोलीस जरी ऐकत असतील, तर मग आम्ही ह्या घटनेच्या विरोधात अजून ठाम आहोत. आम्ही आमचा मोर्चा काढणारच असं त्यांनी ठणकावलं. सकाळी क्रांती चौकात आल्याबरोबर त्यांनी तोच मुद्दा उपस्थित केला जो कळीचा मुद्दा बनला होता. पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तोच त्यांनी उपस्थित केला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की कायद्यानं आम्हाला अधिकार दिलाय आणि कायद्याच्या अधिकारानुसारच आणि कायद्याला धरूनच आम्ही हा मोर्चा काढतो आहोत. कशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले असे त्यांनी सवाल विचारले. तर दुसरीकडे जो स्टॉल लावून RSS इतर विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करत होता, त्या RSSचं रजिस्ट्रेशन केंद्र शासनाकडे आहे की महाराष्ट्र शासनाकडे, आणि जर असेल तर मग ते कोणत्या ऍक्ट खाली आहे असे त्यांनी संविधानाला धरून जे प्रश्न आहेत, म्हणजे कायद्याच्या भाषेतले प्रश्न हे भाजपाला विचारलेत, RSSला विचारलेत की तुमचं जर रजिस्ट्रेशन नाही तर तुम्ही बाकीच्यांचं रजिस्ट्रेशन कसं करू शकता. आणि RSS जी संस्था आहे किंवा RSS जे आहे ते कुठल्याही पद्धतीचं कायद्याच्या संविधानात राहून काम करत नाही. आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी जे
आहेत ते 90च्या दशकापासून RSSच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. तेव्हा देखील बाळासाहेब बोलत होते, आम्ही निवडणूक आली म्हणूनच बोलत नाही आहोत, असं देखील टीकाकारांना त्यांनी उत्तर दिलंय. कारण निवडणुका आमच्या समोरचा मुद्दा नाहीच आहे. जी घटना घडली त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेत आणि ते गुन्हे दाखल करायला आम्ही लावले नाहीत. ते गुन्हे दाखल झाले म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतोय. आणि जर RSS संविधानात राहून कायद्यात राहून जर कुठल्या गोष्टी करत नसेल तर मग आम्हाला कशा पद्धतीचा तुम्ही कायदा शिकवता आणि आम्ही तो का मानायचा. मात्र आम्ही संविधानाला धरून आणि संविधानाच्या माध्यमातूनच हा मोर्चा काढतो आहोत. कुठेही आम्ही अतिरेक करणार नाही आहोत. शांततेत हा आमचा मोर्चा असेल. फक्त आमची जी भूमिका आहे RSS बद्दलची ती भूमिका अतिशय आक्रमकपणे आम्हाला ती मांडायची आणि त्यासाठी आम्ही मोर्चा काढतोय. या संपूर्ण गोष्टी ज्या त्या विशेष म्हणजे मी परत एकदा सांगतो की कुठल्याही मोर्चाची सुरुवात जी होती ती मोर्चाने होती आणि समारोप जो आहे तो भाषणाने होतो. मात्र या मोर्चाचं विशेषच ते राहिलंय की सुजात आंबेडकर यांनी सुरुवातीलाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशात असेल, कारण RSSचा विषय असल्यामुळं या संपूर्ण मोर्चाकडे जे ते देशाचं लक्ष लागून राहिले की नेमकं RSS विरोधात का आंदोलन होतंय आणि थेट RSS वरच बंदी घालण्याची ही मागणी होती आहे, जे की भाजप संघटित आहे, भाजप त्यांच्या सोबत आहे हे सर्वांना माहिती आहे. आणि त्यालाच बंदी घालण्याचं जर आंबेडकरवादी संघटना किंवा मग वंचित बहुजन आघाडी म्हणत असेल तर त्याला विशेष कारण काय, म्हणून संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आणि त्यांनी तोच मुद्दा पकडला. आणि आल्याबरोबर सर्वात पहिला आम्ही मोर्चा का काढतो आहोत आणि आमची परवानगी नाकारली, ती कशी नाकारली ही संपूर्ण माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना देखील हा संपूर्ण विषय कळावा आणि कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुजात आंबेडकर यांनी जे ते भाषणांनी सुरुवात केली. विशेष म्हणजे अगोदर जे वंचित बहुजन आघाडीचे इतर जिल्ह्यातील किंवा मराठवाड्यातील पदाधिकारी आहेत त्यांचे भाषण झाले आणि त्यानंतर सुजात आंबेडकर यांनी भाषण केलं आणि त्यानंतर आता या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र एकूणच पोलिसांनी याला परवानगी दिली नव्हती आणि सकाळपासून सांगितलं जात होतं की सुजात आंबेडकर येणार नाहीत, आले तरी पोलीस त्यांना डिटेक्ट करतील, त्यांना ताब्यात घेतील आणि कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, अबाधित राहावी यासाठी पोलीस मोर्चाच निघू देणार नाही. मात्र आपण जर बघितलं तर सुजात आंबेडकर देखील ठाम होते आणि वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी ठाम होते. त्यामुळे हा मोर्चा निघतो आहे. मात्र पोलीस त्यांच्या भूमिकेवर ठाम असून पोलीस देखील कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आपल्याला कार्यरत असताना दिसून येतात. मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. त्याचमुळे जितके वंचित बहुजन आघाडीचे कार्य त्याच्या खालोखाल पोलिसांची देखील फौज आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला या संपूर्ण परिसरात दिसून येतोय. विशेष करून क्रांती चौक परिसर असेल तर RSSच्या कार्यालयावर ज्या ठिकाणी आता हा मोर्चा धडकतोय त्या ठिकाणी देखील छावणीचं स्वरूप आलंय. मुंगी सुद्धा आतमध्ये शिरणार नाही असा या संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढलंय आणि संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जो प्रश्न तुम्ही विचारला होता कशा पद्धतीने हा पोलीस बंदोबस्त तर शहर पोलीस दलातील संपूर्ण पदाधिकारी असेल, अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे दंगा काबू पथक असेल, रिझर्व्ह पोलीस फोर्स असेल, या संपूर्ण फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि कुठली अनुचित घटना घडणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जाते. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी पाहायला मिळते. विशेष म्हणजे हातामध्ये जे फ्लेक्स आहेत त्या फ्लेक्समध्ये आपल्याला विशेष एक वाक्य पाहायला मिळतंय, RSS मुर्दाबाद, RSS वर बंदी घाला. या दोन विशेष मागण्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजे RSS वर बंदी आणि RSS अशा घटना असं स्टॉल कसं लावू शकतं यासाठी त्यांनी कायद्याच्या चौकटीतच राहून काम करावं, यासाठी एक वेगळा कायदा तयार करावा अशी देखील मागणी सुजात आंबेडकर यांनी केली आहे. त्यामुळे एकूणच छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला आज सकाळपासूनच वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. तर सुजात आंबेडकर यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करून एकूणच त्यांचा जो जोश आहे तो वाढवलाय आणि दुसरीकडे आपल्यावर कसा अन्याय झालाय, कार्यकर्त्यांवर कशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. खरं अविनाश, मोठ्या संख्येने खरं तर कार्यकर्ते बघायला मिळत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तितकाच बघायला मिळतोय. आपण दृश्यांमध्ये सध्या बघतोय मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधली सगळी दृश्य वंचितच्या वतीने हा मोर्चा काढला जातोय, RSSच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला जातोय. RSSच्या कार्यालयावरती वंचितचा हा जनाक्रोश मोर्चा धडक देणार आहे काहीच वेळामध्ये. या मोर्चाची परवानगी खरं तर जसं अविनाशने आपल्याला सांगितलं ती नाकारलेली होती, मात्र तरी सुद्धा वंचित या मोर्चावरती ठाम होता आणि आज हा मोर्चा काढला जातोय. वंचितचे सुजात आंबेडकर हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अविनाश आपल्यासोबत आहेत. अविनाश, खरं तर ज्या पद्धतीनं मोर्चा काढला जातोय मोठ्या संख्येने आपल्याला मोर्चेकरी इकडे बघायला मिळतात, वंचितचे कार्यकर्ते बघायला मिळतात. हा मार्ग नेमका कसा आहे, कुठून कुठे हा मोर्चा धडक देतोय?
अंतर जे आहे ते फक्त अर्ध्या किलोमीटरचं अंतर आहे. क्रांती चौकातून हा मोर्चाला सुरुवात झाली आणि क्रांती चौकातूनच त्याच मार्गे हा मोर्चा जाऊन बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी आरएसएसचं कार्यालय त्या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे. अवघं अर्धा ते पाऊण किलोमीटरचं हे अंतर असलं तरी कार्यकर्त्यांची मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी, म्हणजे उत्साह म्हणल्यापेक्षा त्यांचा जो रोष आहे तो रोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि हा जो मुख्य रस्ता आहे, हा रस्ता जो आहे तो जालना महामार्ग आहे. त्यामुळे जालन्याला अगदी काही वेळामध्येच आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडक दिला आणि वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.